कुठलंही डिफेन्स मेकॅनिझम कामच करणार नाही. जर अशी वेळ आली तर AI नेमकं कसं वागू शकतं यावर माणसाचं कोणतंही नियंत्रण राहणार नाही. यात असंही होऊ शकतं की AI काही अनाकलनीय निर्णय घेईल. म्हणजे नवीन AIचे विचार आणि अल्गोरिदम समजणं हे मानवी बुद्धीच्या पार पलीकडचं असेल. AI कोणते निर्णय घेतोय, AI जे निर्णय घेतोय तो का घेतोय आणि त्याचे उद्दिष्ट नेमके काय आहे हे जगातल्या सर्वोत्तम शास्त्रज्ञांना सुद्धा कळणं कठीण होऊन बसेल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा धोका काय असेल तर सायबर युद्धाचा. AI स्वायत्त बनलं तर जगामधील इंटरनेट, बँकिंग सिस्टीम्स, पॉवर ग्रिड्स आणि लष्करी यंत्रणा यांच्यावर AIचं नियंत्रण येऊ शकतं. जर AIनं मानवालाच धोका मानलं तर तो कोणत्याही देशाची अण्वस्त्र किंवा संरक्षण यंत्रणा हॅक करू शकतं आणि माणसाच्या विरुद्धच काम करायला सुरुवात करू शकतं. डिजिटल जगावर पूर्णपणे AIचं नियंत्रण आलं तर अवघ्या एकाच सेकंदात अवघ्या जगाची अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते. यातून सामूहिक बेरोजगारीचा धोका निर्माण होऊ शकतो. मानवी बुद्धीची आणि श्रमाची कदाचित गरजच उरणार नाही. त्यामुळे अभूतपूर्व आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. यात आणखी एक धोका आहे तो म्हणजे चुकीच्या माहितीचा. माणसाच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेला AI माणूस किंवा मानवी समाजाची दिशाभूल करू शकतो. समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या, डीप फेक आणि भ्रम निर्माण केले जाऊ शकतात. माणसाला काय खरं आणि काय खोटं हे ओळखणं मग अशक्य होईल. ज्यामध्ये गृहयुद्ध होऊ शकतात, दंगली पेटू शकतात. जर सर्वोच्च बुद्धिमान AIनं असा निष्कर्ष काढला की पृथ्वीवरची संसाधनं हे आपल्या म्हणजे AIच्या स्वतःच्या विकासासाठी वापरायची असेल तर मग त्यानंतर माणूस हा AIचा शत्रू बनू शकतो आणि त्यामुळं माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे माणूस हा केवळ या संसाधनांचा नाश करणारा प्राणी आहे. त्यामुळे मानवजात नष्ट करण्याचा निर्णय AI घेऊ शकतं. IT क्षेत्रामधले तज्ज्ञ प्रशांत माळी यांना जेव्हा आम्ही या सगळ्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी काय विश्लेषण केले बघूया. आज AI माणसाने बनवला पण उद्या AI जर स्वतःपेक्षा अधिक शक्तिशाली बनवू शकला तर नियंत्रणाचा प्रश्न गंभीर बनेल. मानवी नियंत्रण कमी होण्याचा धोका आहे. AI स्वतः नवीन AI तयार करू लागला तर निर्णय प्रतिक्रियेत माणसाची भूमिका कमी होऊ शकते. चुका वेगाने वाढण्याचे धोका आहे. AI मध्ये जर त्रुटी असतील तर तुमच्या AI मध्ये कॉपी होऊन अनेक पटीने वाढू शकतात. सायबर हल्ल्याचं सशस्त्रीकरण होऊ शकतं. अधिक बुद्धिमान AI जेव्हा हॅकिंग, फसवणूक, डीप फेक आणि सायबर युद्ध अधिक प्रभावी करू शकतात. पारदर्शकतेचा अभाव होऊ शकतो. म्हणजे AI ने जर AI तयार केला आणि त्याचे निर्णय कसे घेतले हे आपण समजणे कठीण होऊ शकते आपल्याकडे. व राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होऊ शकतो. म्हणजे अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर दहशतवादी, शत्रू राष्ट्र किंवा गुन्हेगारी संघटना सुद्धा करू शकतात. नोकऱ्या आणि अर्थव्यवस्थेवर पण परिणाम होईल. जसं की AI विकासाची गती अगदी वाढवू शकतो आणि रोजगार आणि कौशल्य विकास यामागे पडू शकतात. AI चे मूल्य कोण ठरवणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पुढच्या पिढीच्या AI मध्ये मानवी नैतिकता, संविधानिक मूल्य आणि सामाजिक जबाबदारी कशी टिकवायची हा सर्वात मोठा प्रश्न होता. बघा, अणुबॉम्ब तयार करण्यापेक्षा त्यावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे जर AI तयार करण्यापेक्षा AI वर मानवी नियंत्रण कायम ठेवणे अधिक महत्वाचे आहे.
AI ला बुद्धिमत्ता मिळू शकते, पण विवेक, नैतिकता आणि जबाबदारी अजूनही माणसाकडेच आहे. त्यामुळे AI जर AI बनवू लागला तर माणसाच्या जातीसाठी खूप खतरे येऊ शकतात. अँथ्रोपिक ही एक सॅन फ्रान्सिस्को बेस्ड AI रिसर्च कंपनी ज्यांनी एक स्टेटमेंट केलं आहे, ज्याच्यामध्ये ते म्हणतात की येणाऱ्या काही काळामध्ये AI सिस्टीम आहे तीच एक नवीन AI सिस्टीमला जन्म देईल किंवा AI सिस्टीम बनवू शकेल. हे एकदम सत्य आहे, कारण आपण आजच्या काळात ऑलरेडी AI वापरतोय. सर्व ठिकाणी AIचा यूज केला जातोय. ग्राफिक डिझायनिंगसाठी, मेडिकल रिपोर्ट्सचा डायग्नोसिस करण्यासाठी, सॉफिस्टिकेटेड मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स, इक्वेशन्स किंवा काही इन्व्हेन्शन्स जे असतात किंवा काही मेजर सायंटिफिक प्रॉब्लेम्स असतात ज्यांचं उत्तर आपल्याकडे नसतं किंवा त्याचे खूप परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करून ते उत्तर डिराईव्ह करण्याची गरज असते. हे सगळं आज ऑटोमेट झालेलं आहे. त्यामुळे ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही की एक AI ड्रिव्हन सिस्टीमच दुसऱ्या AI ड्रिव्हन सिस्टीमला जन्म देऊ शकेल. हे एक AI सिस्टीममध्ये ही ताकद आहे, पॉवर आहे, कारण AI हे सॉफिस्टिकेटेड कोडिंग करून एका दुसऱ्या सिस्टीमला क्रिएट करू शकतं आणि ह्याच्यामध्ये कुठेही थोडासा इल इंटेन्शन किंवा वाईट विचार घेऊन जर ती सिस्टीम बनवली तर ती एवढ्या लेवलपर्यंत जाऊ शकते की येणाऱ्या काही काळामध्ये बऱ्याच गोष्टी ती कंट्रोलमध्ये घेऊ शकते. सायबर अटॅक्स वाढू शकतात आणि ते देखील एवढे पॉवरफुल असतील की आपल्या साधारण सिक्युरिटी मेजर्सना काउंटर करणं हे मुश्किल होईल. त्यामुळे गव्हर्नमेंट मेकॅनिझम आहेत, बँका आहेत, ह्यांना देखील AI ड्रिव्हन सिक्युरिटी मेकॅनिझम्स इम्प्लिमेंट करणं आणि ते देखील एका गिवन टाइम फ्रेममध्ये, म्हणजे वेळेवरती ही ॲक्शन आपल्याला घ्यावी लागेल. नाहीतर AI बॉट्स जे सायबर अटॅक्ससाठी जर प्रोग्राम केले गेले तर ह्यांचा अटॅक खूप फास्ट आणि खूप डॅमेजिंग असू शकतो. आणि यानंतरची बातमी आहे ममता बॅनर्जी